चला मित्रांनो, आता आपण लेक्चर नंबर 7 पाहणार आहोत. तर लेक्चर नंबर 7 मध्ये आपण सायक्लिक और रिंग ऑर्गॅनिक कंपाउंड्स विषयी माहिती करणार आहोत. याआधी आपण ॲलिफॅटिक और असायक्लिक कंपाउंड विषयी माहिती केली होती. तर आता सायक्लिक और रिंग ऑर्गॅनिक कंपाउंडची डेफिनेशन सुरुवातीला करू आपण. सायक्लिक किंवा रिंग ऑर्गॅनिक कंपाउंडची डेफिनेशन्स काय? दीज आर द कंपाउंड्स इन विच कार्बन ॲटम्स आर जॉईंड, ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटम एकमेकांना काय होणार आहे? जॉईंड होणार आहे टू प्रोड्यूस वन ऑर मोर रिंग स्ट्रक्चर, एक किंवा एकपेक्षा जास्त रिंग स्ट्रक्चर बनवतील, कॉल्ड ॲज सायक्लिक और ऑर्गॅनिक कंपाउंड्स. आता हे जे सायक्लिक कंपाउंड आहे याच्यातला सर्वात छोटा मेंबर किती कार्बनवाला तयार होईल? 3 कार्बनवाली जी रिंग आहे हे सर्वात छोटी रिंग राहणार आहे त्याच्यामध्ये सायक्लिक किंवा ऑर्गॅनिक कंपाउंड्स मध्ये. असंच आपण 4 कार्बनची रिंग सुद्धा काढणार आहोत. अशी 4 कार्बनची काढू शकतो सायक्लिक कंपाउंड. इथे प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करणार आहोत, त्यासाठी आपण तेवढे हायड्रोजन द्यायचे अशा प्रकारे. हे झालं आपलं सायक्लोब्युटेन, हा झाला आपला सायक्लोप्रोपेन. तर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट 5 कार्बनवाली रिंग सुद्धा आपण काढू शकतो. अशी 5th कार्बन रिंग जी आहे 5 मेंबर रिंग, सायक्लोपेंटेन म्हणू आपण याला. काय म्हणू? सायक्लोपेंटेन. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करणार आहोत. तर अशा प्रकारे तर सायक्लिक और रिंग कंपाउंड्स आपण त्यांना म्हणणार आहोत की these are the compounds in which carbon atoms are joined to form one or more ring structures are called as cyclic or ring compound. असं काही नाहीये की सायक्लिक किंवा रिंग कंपाउंड्स यांच्यामध्ये हेटेरो ॲटम सुद्धा येऊ शकतो. हेटेरो ॲटम म्हणजे ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन या टाईपचे ॲटम सुद्धा रिंग मध्ये येऊ शकतात. त्यांना आपण हेटेरोसायक्लिक कंपाउंड म्हणू. काय म्हणू? हेटेरोसायक्लिक कंपाउंड. म्हणजे सायक्लिक कंपाउंड मध्ये 2 प्रकारचे सायक्लिक कंपाउंड तयार होईल. ज्यामध्ये जो सायक्लिक कंपाउंड बनत असतो तो फक्त आणि फक्त कार्बन पासूनच बनल, आणि तो जो सायक्लिक कंपाउंड बनल तो कार्बन सोबत काही हेटेरो ॲटम सुद्धा असेल त्यांच्यामध्ये, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन अशा पद्धतीचे. तर त्यांना आपण हेटेरोसायक्लिक म्हणू. आणि म्हणूनच आपण हे जे सायक्लिक किंवा रिंग ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत हे 2 मेन कॅटेगरीमध्ये काय केलेले आहे? क्लासिफाईड केलेले आहे. एक आहे होमोसायक्लिक आणि दुसरा आहे हेटेरोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाउंड्स. बघा, होमोसायक्लिकचं मिनिंग काय? होमो मीन्स काय होत असते? सेम, आहे की नाही? म्हणजे जे रिंग कंपाउंड्स आहेत त्या रिंग कंपाउंड्स मध्ये जे रिंग आहे म्हणजे कंपाउंड आहे तो फक्त एकाच टाईपच्या आयटमनं बनलेला असेल, ते म्हणजे कार्बन ॲटमनंच बनलेला असेल, दुसरा आयटम रिंग बनवण्यासाठी वापरला नसन गेला. तर आपण अशा कंपाऊंडला कोणता कंपाऊंड म्हणत असतो? होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणत असतो. आता होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन्स काय? दीज आर द सायक्लिक कंपाऊंड. हे असे सायक्लिक कंपाऊंड असतात इन विच रिंग आर मेड अप ऑफ ओनली कार्बन ॲटम, ज्यांच्यामध्ये रिंग ही फक्त आणि फक्त कार्बन ॲटमनंच बनलेली असते, आर कॉल्ड ॲज होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल सायक्लोप्रोपेन फर्स्ट मेंबर, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, याला आपण असं लिहू शकतो सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोब्युटीन. डबल बॉन्ड असेल तर आपण अल्किन म्हणत असतो, तर सायक्लोब्युटीन. या प्रकारे यांना आपण लिहू शकतो. आता हे जे होमोसायक्लिक कंपाऊंड आहे, दुसरं आपल्याला हेटेरोसायक्लिक कंपाऊंडची डेफिनेशन्स करू आपण. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड असतात? दीज आर द सायक्लिक कंपाऊंड. हे असे सायक्लिक कंपाऊंड असतील इन विच रिंग आर मेड अप ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटम तर असतीलच, अलॉंग विथ सम हेटेरो ॲटम. त्या रिंग मध्ये काही हेटेरो ॲटम सुद्धा असेल, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, फॉस्फरस. तर दे आर कॉल्ड ॲज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल हे जे 5 मेंबर रिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्युरेन. हे जे सल्फर असणारी 5 मेंबर रिंग आहे त्याला आपण थायोफिन म्हणतो. हे जे 5 मेंबर असणारी नायट्रोजन वाली रिंग आहे त्याला आपण पायरॉल म्हणतो. आणि ही जी 6 मेंबर असणारी नायट्रोजन वाली बेन्झीन सारख्या रिंग दिसते त्याला आपण पायरिडीन म्हणत असतो. तर हे हेटेरोसायक्लिक एक्झाम्पलचे काही एक्झाम्पल आहेत. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड आपल्याला या स्टडीसाठी 11-12 साठी एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे कंपाऊंड ड्रग्ज डाईस करण्यासाठी खूप महत्वाचे कंपाऊंड आहे. त्याच्यामुळे या कंपाऊंडचा यूज आपण जे
ड्रग्स डाईस असते ते बनवण्यासाठी यूज करणार आहोत, पण हे आपल्याला हायर लेवलमध्ये जास्त स्टडीला आहे. आपल्याला जे 11th आणि 12th साठी आहे ते सर्वात महत्वाचे आहे होमोसायक्लिक कंपाऊंड. म्हणजे जे कंपाऊंड ज्यांची रिंग फक्त आणि फक्त कशाने बनलेली असते, कार्बन ॲटमने बनलेली असते, तर ते कंपाऊंड आपण इथे स्टडी करणार आहोत. आता हे जे होमोसायक्लिक कंपाऊंड आहे यांच्यामध्ये ही दोन प्रकारचे येतात होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये. जसं होमोसायक्लिक कंपाऊंडचे मी एक्झाम्पल दिले, सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोब्युटीन. आता काही होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये या टाइपचे अल्टरनेट बॉन्ड सुद्धा असतात. आपण याला बेन्झीन म्हणतो, सर्वांना माहिती आहे तुम्हाला. 6 मेंबर सायक्लिक कंपाऊंड असते हॅव्हिंग अल्टरनेट कार्बन सिंगल बॉन्ड, आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 करण्यासाठी आपण एक हायड्रोजन देतो. तर असा जो कंपाऊंड आहे याला आपण काय म्हणतो, बेन्झीन म्हणतो. C6H6 हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. यालाच आपण कसं लिहिणार आहोत, अशा प्रकारे लिहू शकतो. बघा लक्षात ठेवायचं आहे, अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. बेन्झीन रिंगला आपण अशाही प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. हे काय आहे स्ट्रक्चर समोर आपण समजूनच घेऊ. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर हे सुद्धा असे सायक्लिक कंपाऊंड असतात. काही सायक्लिक कंपाऊंड आपण अशाही काढणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे अशी 7 मेंबर रिंग काढू शकतो आपण. 7 मेंबर रिंग अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड, डबल सिंगल आणि इथे आपण असं दिलेलं आहे. याला आपण ट्रोफोन म्हणतो. ट्रोफोन ओएनई आणि कीटोन असल्यामुळे अशा प्रकारे. तर हे सर्व जे कंपाऊंड आहे हे होमोसायक्लिक रिंग कंपाऊंड आहे. होमोसायक्लिक म्हणजे ज्यांची रिंग फक्त आणि फक्त कोणत्या ॲटमने बनलेली आहे, कार्बन ॲटमने बनलेली आहे, तर त्यांना आपण होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. दे आर फर्दर क्लासिफाईड इनटू द 2 टाइप्स. हे होमोसायक्लिक कंपाऊंड पुन्हा 2 प्रकारचे आहेत. एक आहे अलिसायक्लिक आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक. आज आपण हे फक्त होमोसायक्लिक कंपाऊंडचंच क्लासिफिकेशन्स करणार आहोत. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्सवर डिटेल्स इन्फॉर्मेशन्स घेणार आहोत. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण अलिसायक्लिक कंपाऊंडची माहिती करू. अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजेच हे कंपाऊंड सिमिलर टू द ॲलिफॅटिक कंपाऊंड असतात. कोणासारखे आहे ते, हे ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखेच आहे. म्हणजे यांची नावं सुद्धा पहा तुम्ही, प्रोपेन, ब्युटीन असे आहे की नाही. फक्त सायक्लिक आहे म्हणून सायक्लो दिलेलं आहे. आणि म्हणून अलिसायक्लिक कंपाऊंडची डेफिनेशन्स काय करसाल, दे आर द होमोसायक्लिक कंपाऊंड. हे असे होमोसायक्लिक कंपाऊंड असते इन विच कार्बन ॲटम्स आर जॉईंट, ज्यांच्यामध्ये कार्बन ॲटम जॉईंट होत असतात बाय सिंगल अँड डबल बॉन्ड. सिंगल डबल बॉन्ड जॉईंट होतात अँड दे शोज द सिमिलर प्रॉपर्टी विथ दॅट ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड. कोणासारखी प्रॉपर्टी दाखवतात, हे ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखी प्रॉपर्टीज दाखवत असते. तर त्यांना आपण काय म्हणत असतो, अलिसायक्लिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोब्युटीन हे झाले अलिसायक्लिक कंपाऊंडचे एक्झाम्पल. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्सवर फोकस करू आपण. अलिसायक्लिक कंपाऊंडची माहिती झाल्यानंतर आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सवर फोकस करू. तर आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्स नेमकं कोणत्या कंपाऊंड्सला म्हणणार आहोत हे माहिती काढून घेऊ. आता आपण लक्ष द्यायचे. तर ॲरोमॅटिक कंपाऊंडची इन्फॉर्मेशन समजण्यासाठी तर ॲरोमॅटिक कंपाऊंडचा पॅरेंट कंपाऊंड समजून घ्यायचा आहे आपल्याला. कोणता, बेन्झीन. म्हणजे ॲरोमॅटिकची जी केमिस्ट्री आहे ती बेन्झीन पासून स्टार्ट झाली आहे. त्याच्यामुळे बेन्झीनचं जे स्ट्रक्चर आहे, बेन्झीनच्या प्रॉपर्टीज आहेत हे आपल्या डोक्यात आल्या पाहिजे. जे कोणते कंपाऊंड कोणासारखं स्ट्रक्चर दाखवत असतील, या बेन्झीन सारखं स्ट्रक्चर दाखवत असतील, लक्ष ठेवा. बेन्झीन सारखं स्ट्रक्चर जर दाखवत असेल तर आपण नेमकं बेन्झीनचं स्ट्रक्चर कसं असते हे समजून घेणार आहोत. बेन्झीन सारख्याच प्रॉपर्टीज दाखवत असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे. बेन्झीन जशा प्रॉपर्टीज दाखवतो तशाच प्रॉपर्टी दाखवत असेल आणि हे सर्व कंपाऊंड जे बेन्झीन सारखे स्ट्रक्चर दाखवतात, स्ट्रक्चर जरी नसन दाखवत तर बेन्झीन सारख्याच प्रॉपर्टी जर ते फॉलो करत असतील तर अशा सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणत असतो. यामध्ये ही 2 प्रकारचे असते, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग असते आणि ॲरोमॅटिक असतात, आणि दुसरे नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक जे ॲरोमॅटिक असतात पण त्यांच्यामध्ये बेन्झीन रिंग नसते त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये, म्हणून त्यांना आपण नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक म्हणू. जसं एक प्रोटॉन आहे याच्यामध्ये बेन्झीन रिंग नाही आहे पण हे ॲरोमॅटिक आहे. बेन्झीन इटसेल्फ द बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. आता एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक असण्यासाठी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की सर्वात पहिल्यांदा ऑल कार्बन ॲटम, जेवढेही कार्बन ॲटम त्यामध्ये असेल त्या रिंग मध्ये, ऑल कार्बन ॲटम आर इन sp2
और sp हायब्रिडाइज कसे असले पाहिजे, या टाइपचे असले पाहिजे. ऑल कार्बन आयटम्स इन रिंग, हे जे रिंग मधले सर्वच कार्बन आयटम असले पाहिजे, हे कसे असले पाहिजे, एक तर sp2 नाही तर मग sp हायब्रिडाइज असले पाहिजे. दुसरी गोष्ट की तो कंपाऊंड सायक्लिक आणि प्लेनर असला पाहिजे, सायक्लिक अँड प्लेनर असला पाहिजे. ही खूप महत्वाची कंडिशन्स आहे. तिसरी सिच्युएशन अशी आहे की दे कंटेन 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स, त्यांच्यापाशी 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. वेअर n इज इंटिजर 0 1 2 3 अशी व्हॅल्यू असली पाहिजे. हकेल्स रूल म्हणतो आपण याला, ते फॉलो केला पाहिजे. ते आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक असण्यासाठी त्यामध्ये जे काही रिंग मधले कार्बन आयटम असतील किंवा रिंग मध्ये जे आयटम असतील ते सर्व आयटम कसे असले पाहिजे, sp2 किंवा sp हायब्रिडाइज असले पाहिजे. सायक्लिक आणि प्लेनर असला पाहिजे तो कंपाऊंड. आणि तिसरं त्यांच्यामध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स रूल फॉलो केले पाहिजे. आता नेमकं आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन्स काय केली. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते कंपाऊंड असतात, दोज कंपाऊंड्स विच शोज सिमिलर स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज विथ दॅट ऑफ बेन्झीन. जे कोणते कंपाऊंड बेन्झीन सारखं स्ट्रक्चर दाखवत असेल किंवा बेन्झीन सारख्या प्रॉपर्टी दाखवत असेल तर अशा सर्व कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणत असतो. यामध्ये दोन कॅटेगरीचे कंपाऊंड येत असतात. एक बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड असते आणि एक नॉन बेन्झिनॉइड. यामध्ये दोन प्रकारचे आहेत. बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे कोणते, ज्यांच्यामध्ये ऍटलिस्ट वन बेन्झिन रिंग असेल त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये. फॉर एक्झाम्पल हे बेन्झिन ते इटसेल्फ असेलच बेन्झिनॉइड. त्यानंतर बेन्झिनवर जर मी OH लावला तर याला आपण फिनॉल म्हणतो. काय म्हणतो, फिनॉल. हा सुद्धा ॲरोमॅटिक आहे. नॅफ्थॅलिन सर्वांना माहिती आहे, आपण नॅफ्थॅलिन बॉल म्हणत असतो. हे नॅफ्थॅलिन दोन बेन्झिन रिंग एकमेकांना जॉईंट असेल यांना आपण काय म्हणतो, नॅफ्थॅलिन. हे जे नॅफ्थॅलिन आहे त्यानंतर तीन रिंग एकमेकांना जॉईंट करू आपण अँथ्रॅसिन म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, अँथ्रॅसिन. असे हे जे स्ट्रक्चर आहे 3 बेन्झिन रिंग आपण जेव्हा जॉईंट करतो तेव्हा याला आपण अँथ्रॅसिन असं म्हणत असतो. अँथ्रॅसिन, बरोबर आहे. आणि जर अशाच हे 3 रिंग आणि एक रिंग अशा प्रकारे फ्यूज जर असेल यांच्यामध्ये तर याला आपण फिनॅन्थ्रिन रिंग म्हणत असतो. काय म्हणत असतो, फिनॅन्थ्रिन. अशा प्रकारे. तर हे सर्व कोणते कंपाऊंड आहे, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये ऍटलिस्ट एक तरी बेन्झिन रिंग असली पाहिजे आणि जे बेन्झिन सारखं स्ट्रक्चर आणि बेन्झिन सारख्या प्रॉपर्टी दाखवल्या पाहिजे त्यांनी. तर दे आर कॉल्ड ॲज बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. त्यांना काय म्हणतो आपण, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. म्हणजे दोज ॲरोमॅटिक कंपाऊंड विच कंटेन बेन्झिन रिंग इन देअर स्ट्रक्चर. असे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आपल्या स्ट्रक्चरमध्ये बेन्झिन रिंग असते त्यांच्यामध्ये, तर त्यांना आपण बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणत असतो. ठीक आहे. दुसरा आहे नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. आता नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक म्हणजे कोणता, ज्यांच्यामध्ये बेन्झिन रिंग नसेल पण ते ॲरोमॅटिक असतात. जसं हे प्रोपोन आहे, सायक्लोप्रोपिल कार्बोकॅटायन्स आहे की नाही, सायक्लोप्रोपिनियम आयन्स आहे की नाही. हे सर्व कोणते कंपाऊंड्स आहे, नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर याच्यातनी ॲझुलिन सुद्धा असतं. ॲझुलिन म्हणजे आपण ज्यांची रिंग स्ट्रक्चर काढत असताना 7 मेंबर रिंग आहे त्यांच्यामध्ये, या प्रकारे ॲझुलिन. अशा प्रकारे एक 3 मेंबर रिंग आहे. तर हे सुद्धा ॲझुलिन. तर यांच्यामध्ये आपण अल्टरनेट डबल सिंगल डबल पुन्हा एक डबल पुन्हा एक सिंगल पुन्हा एक डबल एक सिंगल आणि एक डबल असा बॉन्ड आहे. तर हे ॲझुलिन, ट्रोफोन, सायक्लोप्रोपिलिन कार्बोकॅटायन्स हे जे सर्व एक्झाम्पल आहे नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल आहे. आता सांगा बरं याला नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड काय म्हटलं की यांचे हे ॲरोमॅटिक प्रॉपर्टी दाखवतील. दे शोज ॲरोमॅटिक प्रॉपर्टीज. हे ॲरोमॅटिक प्रॉपर्टी दाखवतात बट दे डू नॉट हॅव एनी बेन्झिन इन देअर स्ट्रक्चर. पण त्यांच्यामध्ये बेन्झिन रिंगचं स्ट्रक्चर नाही आहे. दे आर कॉल्ड ॲज नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड. यांना काय म्हणतो आपण,
नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपण एरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. महत्वाचं आहे की बेन्झिनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड. आता बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं असते आणि बेन्झिन कोणत्या प्रॉपर्टी दाखवते हा सुद्धा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की आपण एरोमॅटिक कंपाऊंडला त्यांच्या स्ट्रक्चर बेन्झिन सारखं स्ट्रक्चर असेल आणि बेन्झिन सारखी प्रॉपर्टी त्यांनी दाखवली पाहिजे. मग आता नेमकं बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. हा कशाचा फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला बेन्झिनचा. मग आता बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं असतं ते पाहू आपण. 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन असतील असे. प्रत्येक कार्बन हा sp2 हायब्रिडाइज आहे. कसा आहे sp2 हायब्रिडाइज म्हणून हायब्रिडायझेशन सर्वात पहिले शिकवली. आणि प्रत्येक कार्बन कशी एक अशी अनहायब्रिडाइज p ऑर्बिटल आहे जे पाय बॉन्ड करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आता या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन्स आहेत. या p ऑर्बिटल मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पाय बॉन्ड करतात. काय करतात पाय बॉन्ड अल्टरनेट असे पाय बॉन्ड करतात. ठीक आहे. आता काही जण म्हणतील की हे असे करतील काही जण म्हणतील सर हे अशा प्रकारे करतील. म्हणजे नेमकं आपण कोणत्या साईडने हे असेल तर हे सर्व इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली याच्या अबाव द रिंग अँड बिलो द रिंग हे काय होत असतात डिलोकलाइज होत असते. अँड द रिंग आर सँडविच इन बिटवीन द इलेक्ट्रॉन क्लाउड. त्या इलेक्ट्रॉनच्या क्लाउड मध्ये ही रिंग सँडविच सारखी असते आणि म्हणूनच असं स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे सरळ सरळ या रिंगच्या वरत आणि खाली एक इलेक्ट्रॉनचा क्लाउड बनवते असं स्ट्रक्चर असणारे जे कंपाऊंड असतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो असं स्ट्रक्चर असणारे. आणि यांच्या स्पेशल प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. कोणते रिएक्शन दाखवतात हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर असे सर्व कंपाऊंड आपण काय म्हणत असतो एरोमॅटिक म्हणत असतो. म्हणजे अशा टाईपचं स्पेशल स्ट्रक्चर असते. सायक्लिक प्लेनर असले पाहिजे. म्हणजे प्लेनर असण्यासाठी sp किंवा sp2 हायब्रिडायझेशन असलं पाहिजे आणि यांच्यामध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे तरच ते एरोमॅटिक राहतील. क्लिअर झालं. म्हणजे आज आपण फक्त होमोसायक्लिक कंपाऊंड्सवर हे लेक्चर पाहिलेलं आहे. आता आपण हिट्रोसायक्लिक कंपाऊंडवर सुद्धा पाहणार आहोत. पण तुमच्या लक्षात आलं असेल होमोसायक्लिक मध्ये दोन प्रकार. पहिले होमोसायक्लिकची डेफिनेशन सांगितली. These are the cyclic compounds in which carbon atoms, ring are made up of only carbon atoms are called as homocyclic. Homocyclic compounds are of two types, alicyclic and aromatic. Alicyclic means they shows similar property with that of aliphatic compound, but only they are cyclic. फक्त ते cyclic असतात पण यांच्या सरळ सरळ प्रॉपर्टी कोणासारखे असते ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखेच असते आणि म्हणून आपण यांना ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. महत्वाचे आपल्यासाठी आहे एरोमॅटिक. एरोमॅटिक मध्ये बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. बेन्झिनॉइड सर्वात महत्वाचे आपल्याला कारण आपले 12th मधले मॅक्झिमम चॅप्टर जे आहे ते बेन्झिनॉइड एरोमॅटिकचेच आहे. फिनॉल आहे ॲनिलीन आहे या टाईपचे बेन्झाल्डिहाइड ॲसिटोफिनॉल हे सर्व आपल्याला एरोमॅटिक कंपाऊंडच शिकायचे आहेत बेन्झिनॉइड वाले. नॉन बेन्झिनॉइड ही माहिती पाहिजे आपल्याला. ट्रोफोन ॲझुलिन सायक्लोप्रोपीन कार्बोकॅटायन्स हे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले ते कमीत कमी तेवढे तरी माहिती पाहिजे सध्या तरी. इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यानंतर आपण जे नेक्स्ट 8th लेक्चर पाहणार आहोत तर ते 8th लेक्चर कशावर राहणार आहे हिट्रोसायक्लिक कंपाऊंडवर राहणार आहे. ठीक आहे.